स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. नमस्कार मित्रांनो, बालभारती रिवाइंडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ना इतिहासाची पानं जरा मागे उलटणार आहोत आणि पुन्हा एकदा अनुभवणार आहोत भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या एका खऱ्या नायकाची गोष्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची. चला तर मग सुरुवात करूया थेट त्या सिंहाच्या गर्जनेपासून. एक अशी गर्जना जिने संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याला मुळापासून हादरावून सोडलं होतं. हे आहेत बाळ गंगाधर टिळक. तुम्ही बघा, दिसायला अगदी साधेसुधे, पण ह्याच माणसाच्या मनात स्वराज्याची अशी आग धगधगत होती की त्यांच्या शब्दांनी आणि त्यांच्या ठाम निश्चयाने बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याचं सिंहासन पार हादरून टाकलं. आणि त्यांचा प्रभाव तो इतका प्रचंड होता की ब्रिटिश सरकार अक्षरशः त्यांना घाबरू लागलं होतं. म्हणूनच तर इंग्रजांनी त्यांना एक नाव दिलं, भारतीय असंतोषाचे जनक. पण गंमत म्हणजे टिळकांनी याला शिवी नाही तर एक सन्मान मानला. पण त्यांना असंतोषाचे जनक का बरं म्हटलं गेलं असेल? असं नेमकं काय केलं होतं त्यांनी की अख्खा देश त्यांच्या मागे एका आवाजात उभा राहिला? उत्तर सोपं आहे. त्यांच्याकडे दोन प्रमुख हत्यारं होती आणि दोन्हीही इतकी प्रभावी होती की विचारायची सोय नाही. त्यांचं पहिलं आणि सगळ्यात धारदार शस्त्र होतं त्यांचं वृत्तपत्र केसरी. अहो, यातील प्रत्येक शब्द म्हणजे जणू काही एक पेटती मशाल होती. त्यांच्या त्या जहाल धारदार लेखांनी सामान्य माणसाच्या मनातली गुलामगिरीची भीती पार जाळून टाकली आणि तिथे स्वराज्याची आग पेटवली. आणि त्यांचं दुसरं हत्यार, अरे बापरे, ती युक्ती तर इंग्रजांच्या कल्पनेच्याही पलीकडची होती. त्यांनी काय केलं बघा, आपले जे सण आहेत गणेशोत्सव आणि शिवजयंती यांना फक्त पूजा अर्चेपुरतं मर्यादित ठेवलं नव्हतं. त्यांनी या उत्सवांना स्वातंत्र्याच्या विचारांचं एक मोठं व्यासपीठ बनवलं, जिथे लोक एकत्र तर यायचे, पण फक्त पूजेसाठी नाही तर राष्ट्रभक्तीचे धडे गिरवण्यासाठी. पण अर्थातच या सगळ्यांचा परिणाम व्हायचा तोच झाला. इंग्रजांचा त्यांच्यावरचा राग दिवसेंदिवस वाढतच गेला. आणि मग तो दिवस उजाडला जेव्हा त्यांच्या धैर्याची खरी कसोटी लागली न्यायालयात. तारीख होती 22 जुलै 1908. ठिकाण मुंबईचं न्यायालय. टिळकांवर राजद्रोहाचा खटला सुरू होता. मला आठवतंय, आमचे गुरुजी जेव्हा हा धडा शिकवायचे ना, तेव्हा पूर्ण वर्गात अक्षरशः स्मशान शांतता पसरायची. ते अगदी डोळ्यासमोर चित्र उभं करायचे की कसे टिळक अजिबात न डगमगता शांतपणे आणि तितक्याच निर्धाराने न्यायाधीशासमोर उभे होते. आणि मग तो क्षण आला. न्यायाधीशांनी त्यांना दोषी ठरवलं. पण टिळक ते अजिबात डगमगले नाहीत. उलट त्यांचा आवाज अजूनच ठाम झाला. ते म्हणाले, मी स्वतःला निरपराधच मानतो. जगाचं नियंत्रण करणारी एक उच्च शक्ती आहे आणि कदाचित तिची हीच इच्छा असावी की माझ्या स्वातंत्र्यापेक्षा माझ्या दुःखातूनच माझ्या कार्याला अधिक यश मिळो. त्यांच्या ह्या उत्तरानं अख्खं न्यायालय स्तब्ध झालं. इंग्रजांनी टिळकांना तुरुंगात तर टाकलं, पण त्यांच्या विचारांना कैद करणं ते त्यांना कधीच शक्य झालं नाही. त्यांना शिक्षा झाली मंडालेच्या तुरुंगात तब्बल 6 वर्षांच्या काळ्या पाण्याची. विचार करा, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्यातली 6 मौल्यवान वर्ष त्यांनी त्या तुरुंगाच्या अंधार कोठडीत घालवली. आणि ही बातमी जेव्हा वाऱ्यासारखी देशभर पसरली तेव्हा लोकांना प्रचंड मोठा धक्का बसला. त्या एका क्षणाने टिळक हे फक्त एक नेते राहिले नाहीत, तर ते लोकांच्या मनातले, प्रत्येकाच्या हृदयातले खरे नायक बनले. आणि म्हणतात ना, नायक कधीच मरत नाहीत, ते एक विचार बनून लोकांच्या मनात कायमचे जिवंत राहतात. टिळकांचंही अगदी तसंच झालं. ते आता फक्त बाळ गंगाधर टिळक राहिले नाहीत, तर ते स्वतः एक विचार बनले. आणि म्हणूनच त्यांना लोकमान्य ही पदवी मिळाली. ही पदवी कुठल्याच सरकारने किंवा संस्थेने दिलेली नव्हती. नाही, ही पदवी दिली होती इथल्या सामान्य जनतेने, आपल्या प्रचंड प्रेमाने आणि आदराने. आमचे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे, मुलांनो, लक्षात ठेवा, टिळक म्हणजे फक्त एक नाव नाही, ते एक विचार आहेत. खरं सांगायचं तर तेव्हा कदाचित त्याचा पूर्ण अर्थ आम्हाला कळला नसेल, पण आज तो प्रत्येक शब्द थेट मनाला भिडतो. आणि हा विचार नेमका होता तरी काय? तर हा विचार उभा होता 3 मजबूत स्तंभांवर: शिक्षण, स्वाभिमान आणि स्वातंत्र्य. आणि याच विचाराने लाखो करोडो भारतीयांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली. आता मला असं वाटतं की आपणही जरा मागे जायला हवं. आठवून बघा बरं, शाळेत हा धडा शिकताना काय वाटलं होतं? तुमचे शिक्षक टिळकांविषयी काय सांगायचे? तुमच्या काही खास आठवणी असतील तर त्या कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर ही गोष्ट ऐकून, ही कथा जाणून घेऊन आपल्या मनात देशभक्तीची एक छोटीशी का होईना पण ठिणगी पेटली असेल ना, तर हा विचार पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. ही गोष्ट आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा.
आणि हो, अशाच इतिहासाला पुन्हा जिवंत करणाऱ्या कथा कहाण्यांसाठी बालभारती रिवाइंड परिवारात सामील व्हायला विसरू नका. कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, इतिहास फक्त वाचायचा नसतो, तो जगायचा असतो. जय हिंद.